गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की 1325ला घियासुद्दीन तुगलकची मृत्यू होते आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा, ज्याला ऑलरेडी वालिहत अर्थात शहजादा डिक्लेअर केलेला असतं, तो बनतो दिल्ली सल्तनतचा सुलतान, ज्याचं नाव आहे मोहम्मद बिन तुगलक. त्याचं खरं नाव जौना खान असं असतं, पण आपण त्याला आणि लोक त्याला मोहम्मद बिन तुगलक सुलतान अशा नावाने बोलवायचे. तर हा आता दिल्लीतला सर्वात जास्त शिकलेला सुलतान आहे. एवढंच नाही, त्याची फोटोग्राफिक मेमरी होती आणि भरपूर सारी पुस्तकं त्याला पान टू पान पाठ होती. कुराण सुद्धा त्याला पान टू पान पाठ होतं आणि एवढीच नाही, त्याची हँडरायटिंग सुद्धा खूप सुंदर होती. त्यांनी चांगल्या हँडरायटिंग मध्ये कुराण लिहायची सुरुवात केली आणि कॅलिग्राफी ही पद्धत त्याच्या काळात खूप प्रसिद्ध झालेली आहे. कॅलिग्राफीला एक नाव सुद्धा पडलेलं आहे, अरेबिस्क करून, आणि खूप सारे कॅलिग्राफर्स त्यावेळी दिल्लीला आले आणि चांगल्या हँडरायटिंग मध्ये त्यांनी कुराण लिहिली, वेगळी पुस्तकं लिहिली. असं हा इंटेलिजंट एक सुलतान होता. सर्वात जास्त शिकलेला दिल्लीचा सुलतान याला मानलं जातं. एवढंच नाही, हे जे फॉरेन कंट्रीजचे जे रूलर्स होते त्याच्यासोबत सुद्धा चांगले संबंध होते. याने फॉरेनर लोकांना भारताच्या प्रशासनामध्ये चांगल्या पदवी द्यायला सुरू केलं, चांगल्या पोस्टवर अपॉइंट करायला सुरू केलं. आणि याच्या काळात खूप सारे फॉरेन मुस्लिम्स भारतामध्ये आले आणि भारतामध्ये सेटल झाले आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करायला लागले. त्यातला एक फेमस होता इब्न बतूता. या इब्न बतूता बद्दल आपण शेवटी एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. या इब्न बतूतानी त्या काळात एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे किताब उल रहला. या पुस्तक किताब उल रहलामुळे आपल्याला त्या काळातल्या भारताचं डिटेल वर्णन मिळतं आणि मोहम्मद बिन तुगलक आणि त्या काळातल्या भारतातला पूर्ण हा डिटेल्ड सोर्स आहे. कारण की हा इब्न बतूता फक्त दिल्ली सल्तनतमध्ये नाही राहिला, हा पूर्ण भारतामध्ये फिरला, तिथून मालदीव्सला सुद्धा गेला आणि त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण भारताचं एक डिस्क्रिप्टिव्ह वर्णन याच्या पुस्तकामधून मिळतं, ज्याचं नाव आहे किताब उल रहला. आता येऊया आपण मोहम्मद बिन तुगलककडे. हा त्या काळातला सर्वात सेक्युलर मानला जाणारा राजा होता. इंटरेस्टिंग गोष्ट याच्याबद्दल अशी आहे की हा खूपच खरंच सेक्युलर होता. याच्या खूप साऱ्या वाईफ्स, बायका हिंदू होत्या आणि त्या हिंदू बायकांसोबत हा हिंदूंच्या सणांमध्ये सुद्धा भाग घेत असत. हा खुलेआम रस्त्यावरती होळी खेळायचा, खुलेआम रस्त्यावरती पिचकारीतून लोकांवरती रंग उधळायचा. म्हणूनच भरपूर सारे काझी, उलेमा आणि धार्मिक वर्ग याच्यावर खूप नाराज होता. जे आपल्याला कळून येतं, जियाउद्दीन बरानीचं एक पुस्तक आहे तारीखे फिरोजशाही. तर त्या तारीखी फिरोजशाहीमध्ये यांनी डिटेल वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे हा जो मोहम्मद बिन तुगलक आहे हा एक प्रकारे काफिरच झालेला आहे, काफिरांच्या सोबत राहतो, काफिर लोकांमध्ये राहतो आणि ह्याला मारून टाकलं पाहिजे आणि ह्याला तख्तवरून काढून टाकलं पाहिजे. ह्याला तख्तवर राहण्याचा काहीच अधिकार नाही. एवढंच नाही, तो हे पण वर्णन करतो की हा मोहम्मद बिन तुगलक एक जैन साधू आहे, त्याच्या मठमध्ये जाऊन राहतो, त्याचा आशीर्वाद घेतो आणि त्याला आपलं गुरु मानतो. त्या जैन गुरुचं नाव होतं जिनसूरी आणि ह्या जिनसूरीकडून तो दीक्षा घ्यायचा, आशीर्वाद घ्यायचा आणि खूप सारे गोष्टी या जिनसूरीला त्यांनी डोनेट सुद्धा केल्या होत्या. एवढंच नाही, त्यांनी खूप साऱ्या हिंदू लोकांना चांगल्या पोस्टवरती प्रशासनाच्या अपॉइंट केलेलं होतं. असा होता हा मोहम्मद बिन तुगलक. आता आपण पाहूया, मोहम्मद बिन तुगलक जेव्हा सुलतान बनतो तेव्हा त्याच्याकडे ऑलमोस्ट पूर्ण हिंदुस्थान असतो. दिल्ली पासून कन्याकुमारी पर्यंत दिल्ली सल्तनतचं राज्य असतं. तिजोरी एकदम पूर्ण फुल भरलेली असते, त्याला कुणाचंच आक्रमणाची भीती नसते आणि मंगोलांचे संकट जे आधी नेहमी दिल्ली सल्तनतवरती होतं ते सुद्धा निघून गेलं होतं. आता मंगोल भारतावरती आक्रमण करत नव्हते आणि ह्याला लिटरली काय करायचं होतं, जे त्याला अनुवंशिक भेटलेलं आहे त्याला चांगलंपणे हे राज्य सांभाळायचं होतं. पण म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म नेतं. ह्याने अशा काही चुका केल्या आपल्या लाईफमध्ये की ह्याच्याकडे ही जी सत्ता होती ती पूर्णपणे 1336 अर्थात 10-11 वर्षात ही पूर्णपणे त्याची सत्ता पलट झाली, काया पलट झाला आणि सर्व लोक त्याच्या विरोधात झाले आणि दिल्ली सल्तनत जे पूर्ण दख्खनपर्यंत होतं ते परत दिल्लीच्या आसपासच्या एरियापर्यंत सीमित राहून गेलं. त्याने आपल्या लाईफमध्ये 5 मोठ्या चुका केल्या ज्या आपण डिटेलमध्ये पाहूच, पण त्याच्या आधी ह्यांनी छोटी मोठी काही चांगलं कामं सुद्धा केलेली आहेत. एक आदिलाबाद दिल्लीच्या जवळ एक जागा आहे, तिथे ह्यांनी मोठा एक किल्ला बांधलाय, ज्याला आदिलाबादचा किल्ला किंवा मोहम्मदाबादचा किल्ला असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर त्यांनी ठरवलेलं आहे की दख्खनवरती अजून चांगला आपला कंट्रोल असला पाहिजे आणि तिकडे कोणच दुसरे राजा माझ्यापेक्षा पॉवरफुल नाही पाहिजे. त्यांनी एक मोठी आर्मी जमा केलेली आहे आणि त्या आर्मीला घेऊन नर्मदा नदी क्रॉस केली आणि वारंगळवरती आक्रमण केलेलं आहे, जिथे ककाटिया राजा होते. आपण पाहिलेलं आहे, ककाटिया ऑलरेडी ह्यांना खंडणी देत होते आणि ह्यांच्या अधीनच, ह्यांच्या कंट्रोलच्या खालीच राहत होते. तरी सुद्धा त्या ककाटियांवरती, वारंगळच्या प्रदेशवरती त्यांनी आक्रमण केलेलं आहे आणि त्यांच्यावरती पूर्ण भ्याड हल्ला चढवलेला आहे आणि त्यांच्या राजांना मारून टाकलेलं आहे. राजा मेला तरी त्याचे जे सुभेदार होते ते लढत होते. त्या सुभेदारांचं नाव होतं हरिहर आणि बुक्का. या हरिहर आणि बुक्का खूप चांगल्या प्रमाणात मोहम्मद बिन तुगलकशी लढत होते, पण शेवटी त्यांच्याकडची सामग्री संपली आणि ते वारंगळवरून पळून गेले आणि जवळच एक राज्य होतं कांपिल्यचं राज्य. त्या कांपिल्यची राजधानी होती आनेगोंडी आणि या आनेगोंडीला बेस बनवून ते पुढे सुलतानशी लढायचं ठरवतात. पण सुलतान आनेगोंडीवरती सुद्धा आक्रमण करतो, कांपिल्यच्या राज्याला पूर्ण संपून टाकतो आणि ह्यांना बंदी बनवून घेतो.
ह्यांना बंदी बनवून तो शेवटी घेऊन जातो दिल्लीला आणि दिल्लीला जबरदस्ती यांचं धर्मांतरण करतो, यांना कन्वर्ट करून टाकतो आणि हे हरिहर आणि बुक्का आता बनून जातात मुस्लिम. मोहम्मद बिन तुगलक ह्याला जाणबुजून कन्वर्ट करतो, कारण की त्याला माहिती असतं की एकदा हिंदू धर्मातून कन्वर्ट झाला तर परत हिंदू धर्मामध्ये येता येत नाही. आणि तो एक प्रकारे खुश सुद्धा होता की हे जे हरिहर आणि बुक्का आहेत खूप फायटर लोक आहेत आणि असे फायटर लोक मला माझ्या सैन्यात पाहिजे. तर एक प्रकारे त्याला बोलवतो, कन्वर्ट करून टाकतो आणि आपल्या सैन्यामध्ये भरतो. म्हणजे त्याच्याकडे अशी बहादूर सैन्याची फौज बनत चाललेली आहे. पण ही त्याची चूक ठरते आणि पुढे 1336ला या चुकीचा त्याला फटका बसतो. कसा तो आपण पाहूया पुढील स्टोरीमध्ये. तर आता सर्व काही चांगलं चालू असतं, नॉर्थमध्ये पण त्याचा कंट्रोल आहे, साऊथमध्ये सुद्धा त्याचा कंट्रोल आहे आणि अशा वेळेला तो एक ड्रास्टिक डिसिजन घेतो. ही असते त्याची पहिली लाईफमध्ये चूक आणि ती चूक म्हणजे तो ठरवतो की मी माझं कॅपिटल राजधानी शिफ्ट करणार आहे नॉर्थवरून साऊथवरती. त्याचं कारण तो असं सांगतो की पूर्ण दख्खन माझ्या कंट्रोलमध्ये, तर मला दख्खनला मध्ये बसून नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडिया असं दोन्ही ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे आणि लक्ष ठेवता येईल. तर त्याचे भरपूर सुभेदार असतात, ते त्याला असं म्हणतात की तुम्ही नर्मदा नदी किंवा विंध्य पर्वत क्रॉस करू नका, वरतीच कुठेतरी नॉर्थमध्ये ते दुसरं कॅपिटल ठरवा. लोक म्हणतात तुम्ही उज्जैनला तुमचं कॅपिटल करा, म्हणजे उज्जैनवरून तुम्ही नॉर्थवरती पण लक्ष ठेवू शकता आणि साऊथवरती पण लक्ष ठेवू शकता. पण तो म्हणतो नाही, मला नर्मदा नदीच्या खालीच माझं कॅपिटल पाहिजे. आणि तो येतो आणि देवगिरी ऑलरेडी त्याच्या कंट्रोलमध्ये असतं, देवगिरीवरती आक्रमण करतो, त्याच्या आसपास पूर्ण जे हिंदू गावं आहेत त्यांचा सफाया करतो आणि तो ठरवतो की इथे मी माझं कॅपिटल ठेवणार आहे. त्याचं नाव सुद्धा बदलतो, देवगिरीवरून कुवतुल इस्लाम असं नाव ठेवतो आणि त्या जागेला तो डिक्लेअर करतो कॅपिटल. आणि दिल्ली त्या लोकांना सांगतो की आता आपल्याला पुढच्या 2-3 वर्षात कुठे शिफ्ट व्हायचंय, देवगिरीला शिफ्ट व्हायचंय आणि तिकडे आपल्याला कॅपिटल बनवायचं आहे. दिल्लीत जातो तो आणि पूर्ण ऑर्डर्स काढतो की इथून ह्या लोकांनी माझ्यासोबत दिल्लीला चालायचं. अशी 1 लाख लोकांची तो लिस्ट बनवतो आणि त्या 1 लाख लोकांना सांगतो की आपल्याला साऊथला शिफ्ट व्हायचं आहे. या 1 लाख लोकांमध्ये बहुतांश लोक व्यापारी असतात, काही प्रशासकीय अधिकारी असतात, काही नोन ठराविक जाणेमाने लोक कलाकार असतात दिल्लीमधले. त्यांना सर्वांना तो सांगतो की आपल्याला पुढच्या वर्षी निघायचं कुठे, देवगिरी अर्थात कुवतुल इस्लामला. पण लोकांना दिल्ली सोडायची इच्छा नसते, म्हणून तो चांगले इन्सेंटिव्ह ऑफर त्यांना द्यायला लागतो की देवगिरीमध्ये गेल्यानंतर ज्याला जेवढी हवी आहे तेवढी जमीन मी त्याला देऊन टाकेल. अर्थात ही जी जमीन नव्हती, ही यादवांची जमीन होती, पण ही जबरदस्ती बळकावली होती आणि ही जबरदस्ती हिंदूंची बळकावलेली जमीन तो जबरदस्ती वाटत सुटला होता लोकांमध्ये फ्रीमध्ये. दुसरी गोष्ट तो डिक्लेअर करतो की देवगिरीमध्ये 3 वर्ष कोणाकडूनही कुठलाही टॅक्स घेतला जाणार नाही, या उलट सर्वांना घरं बांधण्यासाठी मदत पण केली जाईल. आणि तो नॉर्थ पासून साऊथ पर्यंत ऑलरेडी अल्लाउद्दीन खिलजीने एक रस्ता बनवलेला असतो ज्याला नाव असतं सेहेरयार. त्याला तो रिपेअर करून त्याच्या अवतीभोवती आजूबाजूला चांगले चांगले सराय हॉटेल तयार करतो, आजूबाजूला झाडं लावतो आणि सांगतो बघा मी चांगला रस्ता सुद्धा बनवलेला आहे तुम्हाला जाण्यासाठी. तरी दिल्लीतील लोक तयार नसतात दिल्ली टू देवगिरी यायला, ट्रॅव्हल करायला आणि इकडे येऊन राहायला. आणि मग तो काय करतो, जबरदस्ती करतो लोकांवरती की नाही तुम्हाला माझ्यासोबत यायचंच आहे. आणि 1 लाख लोकांना ऑलमोस्ट सैनिकांच्या पेहऱ्यामध्ये जबरदस्ती दिल्ली टू देवगिरी शिफ्ट करायला सांगतो आणि तो स्वतः सुद्धा पूर्ण आपलं प्रशासन घेऊन दिल्ली टू देवगिरी शिफ्ट होत असतो. आता उन्हाळ्याचा काळ होता, पाणीची टंचाई होती आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा लोक दिल्लीवरून निघतात देवगिरीला, अर्धे रस्त्यात आजारी पडतात, मरतात, काही लोक इकडे तिकडे आजूबाजूला सेटल होऊन जातात रस्त्याच्या बाजूला. आणि लिटरली 1 लाख लोक जे निघाले होते दिल्लीवरून त्यातले फक्त 20,000 देवगिरीला पोहोचतात. अशा या 20,000 लोकांसोबत हा देवगिरी येथे आपल्या राजधानीची सुरुवात करतो आणि आपलं प्रशासन सुरू करतो. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट होते, ह्याला हळूहळू कळतं की देवगिरीमध्ये काय आहे, पाण्याची खूप मोठी टंचाई आहे. तिथे पाणीच चांगल्या प्रमाणात नाही आहे आणि वरून तिथे त्यावेळेला दुष्काळ पडून जातो आणि लोकांना अजूनच पाण्याची टंचाई फील होते. आणि लिटरली ह्याला स्वतःला सुद्धा सवय असते गंगेचं पाणी प्यायचं. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मोहम्मद बिन तुगलक आणि अकबर असे 2 राजा आहेत ज्यांनी नेहमी गंगेचंच पाणी पिलं. गंगा सोडून त्यांना कुठलंच पाणी जमायचं नाही, त्यांचं पोट खराब होऊन जायचं आणि ह्याची सुद्धा तब्येत बिघडायला लागली. कारण गंगेचं पाणी मोठ्या मोठ्या कंटेनरमध्ये भरून याच्यासाठी खास दिल्लीवरून देवगिरीला यायचं आणि अशा पद्धतीने ह्याचं काम इथे चालू होतं. आणि ह्याला एक दिवस क्लिअरली कळतं की इथे पाण्याची टंचाई आहे आणि इथे आपण राहू शकत नाही. आता परत हा ऑर्डर काढतो, मी परत माझी राजधानी शिफ्ट करतोय, कुठून, देवगिरीवरून दिल्लीला. लोकांना कळायला लागतं की हा इतका शिकलेला आहे पण ह्याचं कॉमन सेन्स थोडं कमी दिसतं आहे. हे सर्व गोष्टी अनालिसिस जे आहे पाण्याबद्दल हे ह्याने आधी करायला हव्या होत्या शिफ्ट व्हायच्या, पण ह्यांनी ते काही केलं नाही आणि शिफ्ट झाल्यानंतर ह्याला जाणवतं की तिथे पाणी नाहीये. लोकांमध्ये त्याचं हसू व्हायला लागलं, पण लोकांकडे काही ऑप्शन नव्हता सुलतानच्या ह्या डिसिजन्सला सहन करायचं सोडून द्या. आता ही त्याच्या लाईफची पहिली चूक होती आणि आपण जाऊया आता दुसरी चूक जी त्यांनी केली त्याच्यावरती. पण दुसरी चूक पाहण्याच्या आधी एक गोष्ट आपण पाहूया ज्याचं संबंध पुढे बहामनी एम्पायरशी आहे. आता ह्यांनी कॅपिटल शिफ्ट केलं आणि त्यानंतर लिटरली 6 वर्ष हा देवगिरीवरून राज्य करत होता, ज्याचं नाव त्यांनी कुवतुल इस्लाम ठेवलं होतं. आता इथे देवगिरीच्या आसपास त्यांनी एक
इस्लामिक एम्पायर एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केलेला आहे. एक इस्लामिक कल्चर त्यांनी स्प्रेड करायचा प्रयत्न केला. भरपूर सारे सुफी संतांना त्यांनी दख्खनला बोलवलं आणि सांगितलं की इस्लामचा प्रसार इथे दख्खनमध्ये करा. पण ह्याच 6 वर्षामध्ये दख्खनमध्ये एक इस्लामिक कल्चर स्प्रेड झालेलं आहे, ज्याचा फायदा पुढे बहामनी एम्पायरला झालेला आहे. आणि बहामनी एम्पायर ह्याच देवगिरीला आपला बेस बनवून आपलं काम करत होते आणि ह्याच इस्लामिक कल्चर जे स्प्रेड झालेलं आहे त्याला बेस बनवून आपलं राज्य अजून स्ट्रॉंग करत होते. तर आता पाहूया आपण त्याची दुसरी मिस्टेक लाईफमध्ये, ज्याला म्हणतात आता खोरासान एक्सपेरिमेंट. आता खोरासान करून एक जागा आहे जिथे आजच्या इराण, अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तानच्या बॉर्डर जिथे मिळतात, असे 3 देश जिथे मिळतात, तिथे एक प्रदेश डेव्हलप झालेला आहे ज्याचं नाव आहे खोरासान. आता तिथून काही ट्रेडर्स आले मोहम्मद बिन तुगलकच्या दरबारमध्ये आणि त्यांनी सांगितलं की खोरासान ही जागा इतकी डेव्हलप्ड आहे, तिथून तुम्हाला इतका रेव्हेन्यू मिळेल, तिथे खूप सारे पैसा आहे, तिथे खूप सारे महल आहेत, खूप सारे व्यापारी लोक आहेत, अशी खूप सारी वाहवाही खोरासान बद्दल त्यांनी मोहम्मद बिन तुगलकला सांगितलं. आणि त्याच व्यापाऱ्यांनी मोहम्मद बिन तुगलकला सांगितलं की तुम्ही तिकडे आक्रमण करा, तो प्रदेश मिळवा, त्याला कंट्रोलमध्ये आणा आणि तिथून तुला खूप सारा रेव्हेन्यू भेटेल, खूप सारे पैसे भेटतील. मोहम्मद बिन तुगलक खूपच एक्साइटेड झाला आणि त्याला वाटायला लागलं की हे जे व्यापारी लोक म्हणतात ते खरं आहे. आणि तिकडे आक्रमण करण्यासाठी त्यांनी आर्मी उभारायचं ठरवलं. 3,70,000ची आर्मी त्यांनी उभारायचं ठरवलं. आता जी आधीची आर्मी होती त्याची साईज होती 1,00,000 ते 1,50,000. एवढी मोठी आर्मी त्याच्याकडे नव्हती. मग जबरदस्ती त्यांनी काय केलं, लोकांच्या घराघरातून युवा लोकांना त्यांनी पकडलं आणि जबरदस्ती आर्मीमध्ये भरलं. त्या लोकांना काही खास इंटरेस्ट नव्हता आर्मीमध्ये भरती व्हायचा, पण यांनी त्याला जबरदस्ती आर्मीमध्ये भरती करायला लावलं. त्यांना आर्मी ट्रेनिंगमध्ये ड्रिल केलं, त्यांना हत्यार दिले आणि त्यांना सांगितलं की तुमची कामं सोडा आणि तुम्हाला आता काय करायचंय, लढायचंय आणि तुम्हाला एक फायटर सोल्जर बनायचंय. तर अशा प्रकारे यांनी ह्या 3,70,000 आर्मीला ट्रेनिंग देऊन फायनली ठरवलेल्या 6 महिन्यानंतर मी निघणार आहे आता खोरासानला आणि तिकडे जाऊन आक्रमण करणार आहे. पण तिकडे निघायच्या आधी तो आपले काही गुप्तहेर पाठवतो की कुठे कुठे आपल्याला आक्रमण करायचंय, कुठे कुठे जास्त पैसे मिळणार आहेत, कुठले महल, कुठल्या राजांना आपल्याला आक्रमण करून मारायचं आहे. तर सुरुवातीचे जे गुप्तहेर जातात ते त्या वाळवंटी प्रदेशमध्ये जातात आणि तिथे पाहतात तिथे काहीच नाहीये, पण त्या वाळवंट प्रदेशमध्ये ऊन असतं, प्यायला पाणी नसतं आणि त्यांची मृत्यू तिथेच होऊन जातात. तर सुरुवातीला जे गुप्तहेर पाठवले जातात ते तिथेच मरून जातात. मग हा दुसरी एक स्ट्रॉंग टोळी पाठवतो गुप्तहेरांची, जे जातात तिथे आणि तिथे पाहतात. व्यापाऱ्यांनी वर्णन केलं होतं की ही तर सुवर्णभूमी आहे, पण ऍक्च्युअली मध्ये जेव्हा हे जाऊन पाहतात तर ही तर मरणभूमी त्यांना दिसते. तिथे वाळवंट असतो, प्यायला पाणी नसतं आणि कुठलेच राजा राजवाडे तिथे नसतात. त्याला कळलं की इथून आता काही आपल्याला रेव्हेन्यू येणार नाहीये. तर ही खबर हे गुप्तहेर येऊन डायरेक्टली मोहम्मद बिन तुगलकला देतात. मोहम्मद बिन तुगलकला कळतं की इथून तर आपल्याला काहीच रेव्हेन्यू येणार नाहीये आणि इकडे आक्रमण करून काहीच उपयोग होणार नाही. मग तो फायनली डिसाईड करतो की आपल्याला खोरासानवरती आक्रमण करायचं नाहीये. पण आता 3,70,000ची आर्मी त्यांनी ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे. त्यांना पोसायचं कसं? त्यांना एक दिवस अचानक तो जाऊन सांगतो की ह्या 3,70,000 मधून मी फक्त 1,00,000ची आर्मी ठेवणार, बाकी लोकांना घरी पाठवून देतो. तर 2,70,000ची आर्मी ज्यांनी आपली बाकी कामं सोडून आर्मीमध्ये जॉईन झालेले असतात, मिलिटरीमध्ये जॉईन झालेले असतात, त्यांना तो एकाएकी सांगून टाकतो की तुम्ही घरी जा, आता तुमची काही नोकरी नाही. ते लोक फ्रस्ट्रेट होऊन जातात, कारण आधी कोणतरी किसान असतो, लोहार असतो, दुसरे कामांमध्ये व्यस्त असतात. ते काम सोडून ह्याला जबरदस्ती आर्मीमध्ये भरलं जातं, तिथे ट्रेनिंग दिलं जातं, वर्षभर त्यांचा वाया घालवला जातो आणि आता त्यांना सांगते की तुम्ही परत घरी जाऊन तुमचं काम जे आहे ते करा. त्यांच्या मनात एक खूप मोठा राग निर्माण होतो मोहम्मद बिन तुगलकच्या विरोधात आणि ते ठरवतात की आता मोहम्मद बिन तुगलकला आपण सोडायचं नाही. ऑलरेडी त्यांनी ट्रेनिंग घेतलेली असते, ऑलरेडी त्यांना हत्यार असतात, त्यांच्याकडे खूप सारी सामग्री सुद्धा असते आणि ते ठरवतात की आता आपण वेळ आली तेव्हा मोहम्मद बिन तुगलकच्या विरुद्ध बंड करायचं आहे. आणि ते सर्व लोक जातात आणि युपी बिहार मधले जे लोकल राजा असतात त्यांना जाऊन हे मिळतात, जे लोकल जमीनदार आहेत त्यांच्यासोबत हे काम करायला लागतात आणि सर्वजण आता वाट पाहतायत की कधी ना कधी तरी आपण मोहम्मद बिन तुगलकच्या विरोधात बंड करायचं आहे. आता ही झाली याची दुसरी चूक. तिसरी चूक तो करतो की कुर्मांचल एक्सपेरिमेंट तो करतो. आता काय झालं होतं, 2,70,000ची आर्मी तर त्यांनी पाठवली, पण तरी पण त्याच्याकडे आता 1,00,000ची आर्मी शिल्लक राहते. आता या 1,00,000च्या आर्मीचं करायचं काय? तर तो ठरवतो की कुठे ना कुठेतरी मी आक्रमण करू. आणि तेवढे त्याला खबर येते की हिमाचल प्रदेशमधले जे हिंदू राजा आहेत ते आपलं हिंदू असण्याचं गर्व बाळगता येतात आणि त्याला उलेमा वर्ग हा प्रेशराईज करतो की तुम्ही हिमाचलचे जे राजा आहेत, हिंदू राजा आहेत, त्यांच्यावरती आक्रमण करा, त्यांना सबक शिकवा. त्यावेळी हिमाचलचं नाव होतं कुर्मांचल. कुर्मांचल हे नाव कासवावरून पडलेलं आहे. कुर्रम म्हणजे कासव आणि कैलाशमध्ये शिवा असतो आणि शिवाच्या पायाखाली असतो कासव आणि कासवाला म्हणतात कुर्रम. तर कैलाश पर्वतला शिवाची उपाधी आहे आणि कैलाश पर्वताच्या पायाखाली जे आहे त्याला कासवाची उपाधी आहे आणि म्हणून कासवचं त्यावेळेचं नाव होतं कुर्रम आणि ह्याच कुर्रमपासून नाव पडलेलं आहे कुर्मांचल, अर्थात आजचं हिमाचल. तर ह्या हिमाचल प्रदेशवरती हा ठरवतो आक्रमण करायचं ह्या 1,00,000चं जे राहिलेलं सैन्य आहे त्यांच्या मदतीने. आणि तो आपल्या बहिणीच्या मुलाला, ज्याचं नाव असतं मलिक खुसरो, त्याला ह्या 1,00,000च्या आर्मीचं लीडर अपॉइंट करतो आणि ह्यांना
सांगतो की तुम्ही जाऊन हिमाचल प्रदेशवरती आक्रमण करा. पण हिमाचल प्रदेश एक डोंगराळ भाग आहे. हिमाचलच्या स्टार्टिंग पॉइंटला डोंगर जी सुरू होतात ती एक्झिट पॉइंटलाच संपतात. आणि ह्याने आपल्या बहिणीच्या मुलाला सांगितलं होतं की तू काय कर, हिमाचलच्या डोंगरांच्या आतमध्ये घुसू नको. हिमाचलच्या डोंगरांचं जे स्टार्टिंग पॉइंट आहे त्याच्या बाहेरच आपली आर्मी थांबव आणि बाहेरून जे जेवण अन्न पाणी जातं हिमाचलमध्ये ते थांबव आणि मग मोठी खंडणी घे कोणाकडून, हिमाचल प्रदेशच्या हिंदू राजांकडून. आणि त्याला प्रॉपरली बजावलं होतं की तू स्टार्टिंग पॉइंट सोडू नको. एकदा स्टार्टिंग पॉइंट सोडला तर तू आतमध्ये घुसशील आणि तुझं माझं कॉन्टॅक्ट तुटेल आणि मला तुला मदत करता येणार नाही. पण हा मलिक खुसरो मोहम्मद बिन तुगलक पेक्षा जास्त हुशार होता असं वाटतंय. ह्याला कळलंच नाही की त्या डोंगराळ प्रदेशाचा स्टार्टिंग पॉइंट कुठे आहे आणि हा पूर्ण डोंगरांच्या आतमध्ये घुसून गेला. आणि जेव्हा एंड पॉइंट आला तिथे जाऊन तो थांबला आणि तेव्हा त्याला कळलं की अरे आपण तर एंड पॉइंटच्या जवळ पोहोचलेलो आहे, स्टार्टिंग पॉइंट कुठेच निघून गेलेला आहे. आणि आता मोहम्मद बिन तुगलकचं आणि ह्या त्याच्या बहिणीच्या मुलाचं कॉन्टॅक्ट पूर्णपणे तुटलेलं होतं आणि डोंगरांच्या मध्ये जाऊन ही आर्मी थांबली होती. आणि अशा प्रकारे आर्मी जाऊन चोक झाली होती ह्या डोंगरांच्या मध्ये. आणि वरून या हिमाचल प्रदेशच्या राजांनी फक्त दगडी मारल्या, पण इतक्या हाईट वरून दगडी सुद्धा बंदुकीच्या गोळ्यासारख्या लागतात. आणि अशा प्रकारे फक्त दगडींनी ठेचून ठेचून ह्या सुलतानच्या बहिणीच्या मुलाला आणि त्याच्या पूर्ण 1 लाखाच्या आर्मीला ब्लॉक करून टाकलं आणि मारून टाकलं. काही थोडंफार सैन्य राहिलं होतं आणि हे सैन्याला जिवंत पकडून त्यांनी मोहम्मद बिन तुगलकला लेटर पाठवलेलं आहे की ह्यांना सोडवायचं असेल तर तूच आम्हाला खंडणी दे. लिटरली मोहम्मद बिन तुगलकला स्वतः खंडणी द्यावी लागली हिमाचल प्रदेशच्या राजांना ह्या आपल्या आर्मीला सोडवण्यासाठी. तर अशा प्रकारे याचं हे तिसरं एक्सपेरिमेंट कुर्मांचल एक्सपेरिमेंट सुद्धा फेल होऊन गेलेलं आहे. आता आपण पाहूया चौथी चूक किंवा चौथं एक्सपेरिमेंट जे ह्यांनी केलं. चौथी चूक ह्याची ही होती की ह्यांनी टोकन करन्सी ही दिल्ली सल्तनतमध्ये इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. आता टोकन करन्सी काय असते तर टोकन करन्सी ती असते जिची एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू ही इंट्रिन्सिक व्हॅल्यूपेक्षा वेगळी असते. तर समजा आपण 1 तोळा सोनं घेतलं, त्याची बाहेरची व्हॅल्यू आहे 1.5 लाख आणि आतमधली व्हॅल्यू सुद्धा 1.5 लाख आहे. अर्थात आपण 1 तोळा सोनं घेऊन जर सोनाराकडे गेलो तर तो 1.5 लाखाची काहीतरी गोष्ट आपल्याला देईल. आता आपल्याला माहिती आहे की भारत सरकार स्टेबल आहे आणि भारत सरकारने ह्या नोटवरती लिहिलेलं आहे की ही नोट आम्ही प्रिंट केलेली आहे आणि याच्या बदले तुम्हाला काहीतरी पैसे मिळायला पाहिजे, म्हणून आपण हे मानतो की ह्या नोटांची काहीतरी व्हॅल्यू आहे आणि सोनार आपल्याला काय देतो, 1.5 लाखाच्या नोटा देतो आणि आपण त्या मानतो की या सोन्याच्या बदली आपल्याला 1.5 लाख रुपये भेटले. पण ऍक्च्युअली या कागदाची जर भारत सरकारने काही लिहिलेलं नाहीये तर हे कागदाची काहीच व्हॅल्यू नाहीये आणि त्या सोन्याच्या बदली आपण हे कागद कधीच घेणार नाही. तर म्हणून याला म्हणतात टोकन करन्सी आणि रिअल सोनं आहे रिअल करन्सी. तर ही टोकन करन्सी आपण का वापरतो, कारण की सोनं कमी असतं आणि ट्रान्झॅक्शन जास्त असतं आणि आपल्याला ट्रान्झॅक्शन जास्त करायचं असतं सोन्याच्या प्रमाणात, म्हणून आपण काय करतो त्या प्रमाणात सोनं रिझर्व्ह बँकमध्ये ठेवतो आणि त्या सोन्याचं रिझर्व्ह ठेवून आपण त्याच्या बदली नोटा प्रिंट करतो आणि त्या नोटाला रिअल करन्सी मानतो गव्हर्नमेंटच्या सिग्नेचर वरून. तर तशी बघायला गेलं तर हा फक्त एक कागद आहे, पण गव्हर्नमेंटने ह्याच्यावरती लिहिलेलं आहे की ह्याच्या बदल्यात तुम्हाला काही ना काहीतरी मिळेल, म्हणून आपण ह्याला ओरिजिनल करन्सी मानतो. सेम गोष्ट अशी दूरदृष्टी ठेवून हा मोहम्मद बिन तुगलक त्या काळात अप्लाय करायचा प्रयत्न करतो. तर जसा हा कागद आहे ज्याची तशी काही व्हॅल्यू नाहीये, तो काय करतो, कॉपरचं कॉइन घेतो ज्याला म्हणतात जितल, आणि त्या जितलवरती लिहितो अशरफी, अर्थात सोन्याचं कॉइन आहे, आणि म्हणतो हे चांदीचं कॉइनच तुम्ही सोन्याचं कॉइन म्हणून वापरायचं. जसं आपण आज हा पेपर काय वापरतो, सोनं म्हणून वापरतो, सोन्याच्या जागी हा पेपर वापरतो आणि हे 500 रुपये दिले तर काही ना काहीतरी सोनं आपल्याला मिळतं. तसं त्या काळात तो कॉपरचं कॉइन घेतलं, जितल कॉइन घेतलं, त्याच्यावरती अशरफी लिहिली आणि सांगितलं याला तुम्ही सोनं म्हणून वापरा. आता लोक चक्रावून गेले की आपण जितल कॉइनला अशरफी कसं समजू शकतो, जितल तर कॉपर आहे, अशरफी तर सोनं आहे. तर लोकांना हे खूप कन्फ्युजन झालंय आणि त्यांना हे टोकन करन्सी समजलीच नाही. तर निश्चितच तो आपल्या काळाच्या पुढचा विचार करत होता. ऑलरेडी कुबलाई खान नामक जो शासक होता चायनामध्ये, त्यांनी टोकन करन्सी इम्प्लिमेंट केली होती, पण त्यांनी लोकांमध्ये जागृती केली होती की टोकन करन्सी काय असते आणि त्यांनी कुठलेही दुय्यम कॉइन छापायच्या आधी त्यांनी त्याच्या बदले सोनं एक रिझर्व्ह म्हणून ठेवलं होतं. पायलट एक्सपेरिमेंट केला छोट्या जागेवरती, लोकांना समजून दिलं आणि त्यानंतर त्यांनी ही टोकन करन्सी चलनामध्ये आणली. पण आता ह्या मोहम्मद बिन तुगलकनी असं काहीच एक्सपेरिमेंट नाही केलं आणि डायरेक्टली ह्या कॉपर कॉइनवर लिहिलं अशरफी आणि ह्याला सोनं म्हणून वापरा असं डिक्लेअर केलं. आता लोक या मोहम्मद बिन तुगलकपेक्षा जास्त हुशार निघाली. त्यांनी त्यांच्या घराघरात ज्या कॉपरच्या मूर्त्या होत्या, भांडी होती, त्यांना वितळवायचं सुरुवात केलं आणि त्या कॉपरनी त्यांनी स्वतःचेच कॉइन बनवले आणि स्वतःच त्याच्यावरती अशरफी लिहिलं आणि ते कॉइन घेऊन ते गेले सरकारी खजिन्याकडे आणि त्या सरकारी सैनिकांना सांगितलं हे बघा हे काय आहे, ह्याच्यावरती काय लिहिलंय अशरफी. तर हा कॉपरचं कॉइन नाहीये, हा काय सोन्याचं कॉइन आहे. तर
तो कॉपरचं कॉईन देऊन त्यांनी सरकारी भंडारमधून जे सोन्याच्या दामामध्ये जे सामान मिळतं, अर्थात एक सोन्याचं कॉईन म्हणजे 48 कॉपरचे कॉईन होते. तर समजा आधी 1 किलो गहू 1 कॉपरच्या कॉईन मध्ये येत होतं, तर आता त्यांनी 1 कॉपरचं कॉईन देऊन त्यांनी किती 48 किलो गहू घेतलेलं आहे. त्या एका कॉपरच्या कॉईनला त्यांनी सोन्याचं कॉईन म्हणून, आणि अशा प्रकारे लोकांनी सरकारी तिजोरीवरती एकदम लूट माजवली आणि सरकारचा पूर्ण जो खजिना होता, भंडार होता, खाद्य भंडार होता, तो पूर्ण खाली करून टाकला. मोहम्मद बिन तुगलकला आपली चूक कळली आणि लिटरली पूर्ण मार्केटमध्ये सर्वीकडे काय होते, कॉपर कॉईन होते. आता सर्व लोक चांदीचं कॉईन आणि सोन्याचं कॉईन आपल्या घरी ठेवायला लागले आणि सर्वीकडे चलनामध्ये काय आहे, कॉपर कॉईन आहेत. तर ऍक्च्युली मोहम्मद बिन तुगलकनी हे टोकन करन्सी का काढली होती, कारण की सोनं आणि चांदीची कमी होत होती राज्यामध्ये. पण हा प्रयोग केल्यामुळे अजूनच चांदी आणि सोनं लोक लपून ठेवायला लागले आणि बाहेर चलनामध्ये काय फक्त कॉपर कॉईन आहे आणि चांदी आणि सोनं एकदम कमी झालेलं आहे. लिटरली मोहम्मद बिन तुगलकनी परत ऑर्डर काढली की आता हे एक्सपेरिमेंट कॅन्सल आहे. जे आधी सोनं होतं तेच सोनं आहे, जे चांदी आहे तेच चांदी आहे, जे कॉपर आहे तेच कॉपर आहे. पण तोपर्यंत सरकारी तिजोरी पूर्णपणे खाली झाली होती आणि लोकांनी कॉपर देऊन सोन्याच्या गोष्टी घेतल्या होत्या आणि मोहम्मद बिन तुगलकला पूर्ण पद्धतीने लुटून टाकलं होतं. तर हे चौथं एक्सपेरिमेंट जे त्याचं होतं टोकन करन्सीचं, त्याच्यामुळे तिजोरीवरती खूप प्रेशर येऊन गेला आणि लोकांसमोर त्याची इमेज पूर्ण झिरो झाली. लोकांना कळलं हा एकदम मूर्ख सुलतान आहे आणि ह्याच्याकडून काहीच काम होणार नाहीये आणि लोक याच्या विरुद्ध बंड करायच्या तयारीला लागले. त्यांना फक्त कारण हवं होतं याच्या विरुद्ध बंड करायला आणि ते त्यांनी कारण दिलेलं आहे त्याची 5वी चूक करून. तर ती 5वी चूक होती ॲग्रिकल्चर रिफॉर्मची चूक. त्याला असं वाटायला लागलं की आता तिजोरी तर पूर्ण खाली झालेली आहे, आता मला काय करावं लागेल, शेतीचं उत्पन्न वाढवावं लागेल आणि ते वाढून मला टॅक्स वाढवावा लागेल. ऑलरेडी शेतीचं उत्पन्न वाढायच्या आधी त्यांनी जो टॅक्स आहे तो 25% करून टाकला होता, जो आधी 9% होता. तर 9% वरून 25% ऑलरेडी त्यांनी टॅक्स वाढवलेला आहे आणि आता त्यांनी एक डिपार्टमेंट अपॉइंट केलेलं आहे ज्याचं नाव होतं दिवाने कोही. आणि त्या दिवाने कोही डिपार्टमेंटला सांगितलं तुम्ही काय करा, गावागावांनी जाऊन प्रोडक्शन वाढवा आणि प्रोडक्शन वाढवल्यानंतर मी टॅक्स सुद्धा वाढवेल. एक्सपेरिमेंट करा कशा पद्धतीने प्रोडक्शन वाढू शकतं आणि शेतकऱ्यांना गाईड करा आणि त्यानंतर मला चांगला टॅक्स भेटेल आणि परत समृद्धी येईल माझ्यामध्ये. त्यांनी हे डिपार्टमेंट अपॉइंट केलं आणि ह्याच्यामध्ये जास्त करून फॉरेन मुस्लिम्सला जागा दिल्या, ज्याच्या विरुद्ध इंडियन मुस्लिम्स खूप जेलस फील करत होते. आता हे जे फॉरेन मुस्लिम्स आहेत यांना इंडियाच्या ग्राउंड लेवल परिस्थितीची काहीच आयडिया नव्हती. यांनी काही एक्सपेरिमेंट केलं नाही, फक्त शेतामध्ये जाऊन फिरले आणि सुलतानला येऊन सांगितलं की प्रोडक्शन एवढं झालंय, पण ऍक्च्युली मध्ये केवढं होतं, एवढंच होतं. आता सुलतानला वाटलं की प्रोडक्शन एवढं झालंय आणि एवढं वाढलेलं आहे, मग टॅक्स पण मी एवढा लावला पाहिजे ना. लिटरली जेवढं प्रोडक्शन होतं त्याच्यापेक्षा जास्त सुलताननी टॅक्स लावलेला आहे आणि लोकांवरती ह्या वाढलेल्या टॅक्सचं बर्डन एकदम आत्मघाती ठरला. अर्ध्या लोकांनी जाऊन यमुना नदीमध्ये उडी मारून आपले प्राण देऊन टाकले आणि अर्ध्या लोकांनी ठरवलं की आता आपण इकडचे जे लोकल जमीनदार आहे त्यांच्यासोबत जॉईन व्हायचं. ऑलरेडी ती 2,70,000ची फौज ट्रेनिंग घेतलेली रेडी होती याच्या विरुद्ध बंड करण्यासाठी आणि सर्व लोकांनी ठरवलेलं आता काय करायचंय, मोहम्मद बिन तुगलक वरती आक्रमण करायचंय. आणि 1336 हे वर्ष त्याच्यासाठी अँटी इम्पॅथी इयर ठरलं, अर्थात लोकांच्या मनातल्या भावना बदलणारं वर्ष ठरवलं आणि लोक जे त्याला मानत होते आदिल ते मत बदललेलं आहे आणि आता लोक त्याला आदिलपासून काय म्हणायला लागलेले आहेत, जालिम. आणि सर्वांनी ठरवलेलं आता एकच टार्गेट आपलं, मोहम्मद बिन तुगलक आणि त्याचा सफाया. तर एवढं पुरेसे नव्हतं की तेवढ्यात काय पडलेलं आहे, दुष्काळ पडलेला आहे आणि या दुष्काळामध्ये लोकांची परिस्थिती अजूनच बिघडलेली आहे, लोकांचा त्रास अजूनच वाढलेला आहे आणि हा लिटरली काहीच करत नव्हता. लोकांना मदत करण्यासाठी यांनी सोंधार नावाचे लोन सुरू केले असतात, पण त्याचे प्रशासकीय अधिकारी इतके करप्ट असतात की हे सोंधार लोनची अमाऊंट ते स्वतःच खाऊन टाकतात आणि लोकांकडे काहीच बेनिफिट पोहोचत नाही. लोकांना अजून राग येतो आणि आता ह्याच्या विरोधात एक एक करून बंड व्हायला सुरुवात होते. सर्वात पहिला बंड होतो याच्या विरोधात मदुराई या राज्यामधून. तिकडे ह्याचाच एक ऑफिसर असतो सय्यद एहसान शाह आणि तो स्वतःला इंडिपेंडेंट राजा डिक्लेअर करून टाकतो ह्याच्या विरोधात बंड करून. आता सुरुवातीला हा एक आर्मी पाठवतो त्या सय्यद एहसान शाहला मारण्यासाठी. ती आर्मी लावते 6 महिने मदुराईला पोहोचायला आणि तिथे पोहोचल्यानंतर सय्यद एहसान शाह त्याला काही रिश्वत देतो काय माहित नाही, पण ती आर्मी जी पाठवलेली असते ती सय्यद एहसान शाहला जॉईन होऊन जाते आणि त्याच्यासोबत परत मोहम्मद बिन तुगलकच्या विरोधात बंड करून टाकते. आता तो ठरवतो की मी स्वतः जाणार आणि ह्यांना संपवणार. तो स्वतः मोठी आर्मी घेऊन निघतो आणि नर्मदा नदी क्रॉस करतो, पण तिकडे दख्खनमध्ये प्लेगची साथ पसरलेली असते आणि तिथे तो सुद्धा थोडा आजारी पडतो आणि तो परत नर्मदा नदी क्रॉस करतो आणि परत वरती नॉर्थला जातो आणि तिथे आजारी असताना तो एक जैन बसाडीमध्ये एक जैन मठमध्ये तो राहतो आणि तिथेच तो स्वतःचा उपचार करून घेतो. तो एक जैन बसाडीमध्ये राहिला म्हणून ते दिल्लीचे काझी कुल्लत उलेमा लोक खूप रागावतात आणि ते सुद्धा मोहम्मद बिन तुगलकच्या विरोधात बंड डिक्लेअर करून टाकतात. पण मोहम्मद बिन तुगलक बरा झाल्यानंतर परत दिल्लीला येतो. काही उलेमा जे त्याच्या विरुद्ध बंड करत असतात त्याला मारून टाकतो आणि सिच्युएशन परत आपल्या हातात घेतो. आणि आता तो ठरवतो की दख्खनमध्ये आणि मदुराईमध्ये आपल्या 2 खास ऑफिसर्सला पाठवूया जे त्याच्या वतीने जातील तिथे खाली आणि पूर्ण सिच्युएशन कंट्रोल करतील. आणि तो निवडतो कोणाला, हरिहर आणि बुक्काला, ज्याला त्यांनी कन्वर्ट केलेलं असतं आणि त्यांना सांगतो तुम्ही दख्खनेत जा आणि या सय्यद एहसान शाहला संपवा.
संपवा. ते हरिहरन बुक्का जे एकेकाळी हिंदू असतात ते आता विंध्य पर्वत क्रॉस करतात, नर्मदा नदीला क्रॉस करतात आणि खाली दख्खनमध्ये येतात आणि दख्खनवरून ते पास होत असतात. तर मध्ये एक पीठ लागतं, शृंगेरीचं पीठ, जे स्वतः शंकराचार्यांनी बांधलं होतं. त्या शृंगेरी पीठच्या जवळून पास होताना त्यांना आठवतं की ते सुद्धा कधीतरी हिंदू होते आणि त्यांना खूप इमोशनल असं फील व्हायला लागतं की कुठे ते एकेकाळी हिंदू होते, दख्खनमध्ये राहायचे आणि त्यांना जबरदस्ती दिल्लीला नेण्यात आलं आणि तिकडे जबरदस्ती त्यांचं कन्व्हर्जन करण्यात आलं. असं इमोशनल होऊन ते त्या शृंगेरी पीठमध्ये जातात. आतमध्ये मंदिर असतात, तिथे जुनी आपली देव असतात. ते पाहून हे हरिहरन बुक्का एकदम रडायला लागतात. जवळच पत्तादकलचं विरूपाक्ष मंदिरच सुद्धा असतं, जे चालुक्यांच्या काळात बांधलेलं असतं. तिकडे सुद्धा भरपूर सारे संत साधू होते. ते सर्व येऊन भेटतात या हरिहरन बुक्काला. ते त्यांना सांगतात की तुम्ही पुन्हा हिंदू धर्मात या आणि परत हिंदू बनून हिंदूंचं एक राज्य स्थापन करा. पण हरिहर आणि बुक्का त्यांना म्हणतात की एकदा हिंदू धर्मातून कन्वर्ट झाल्यानंतर परत हिंदू बनता येतं का? पण तेवढ्यात ते जे साधू लोक असतात त्यांच्यातला एक साधू असतो विद्यारण्य, तो पुढे येतो आणि तो त्याला सांगतो की तुम्ही कधी कन्वर्ट झालाच नव्हता, तुम्ही विरूपाक्ष देवाचे अवतार आहात, विरूपाक्ष देवाची कृपा आहे तुमच्यावरती आणि तुम्हाला कधीच कोण कन्वर्ट करू शकत नाही. तुम्ही कन्वर्ट झालाच नव्हतात आणि तुम्ही हिंदूच आहात आणि हिंदूच राहणार. तर अशा पद्धतीने 1336ला त्यांच्यातलं हिंदुत्व परत जागं करण्यात येतं आणि 1336ला इथूनच हे हरिहरन बुक्का एक हिंदू राज्याची स्थापना करतात, ज्याला म्हणतात विजयनगरचं राज्य. आणि त्याचं बेस ते बनवतात हम्पी येते. तर हम्पी हे कॅपिटल घेऊन विजयनगर हे हिंदूंचं राज्य स्थापन केलं जातं 1336ला. मोहम्मद बिन तुगलक अजूनच टेन्शनमध्ये येऊन जातो. खाली सय्यद एहसान शाह गेला आणि हरिहरन बुक्काने जाऊन स्वतःचं वेगळं राज्य स्थापन करून टाकलं. अर्थात ह्याचा दख्खनमधला कंट्रोल वीक होऊन जातो पूर्णपणे. पण तरी हा आपला नॉर्थ कंट्रोल मेंटेन करायचा प्रयत्न करतोय. दख्खन तर त्याच्या हातातून गेलेलं आहे. नॉर्थमध्ये आता हा काहीतरी प्रयत्न करतो की मी माझं राज्य अजून स्ट्रॉंग करू. पण आता लोक ह्याला रेव्हेन्यू देत नसतात, ह्याला टॅक्सेस देत नसतात. मग आता काय करतो, हा टॅक्सचं ऑप्शन करतो. हा वेगवेगळ्या ग्रुप्सला बोलवतो आणि त्याला सांगतो माझ्या वतीने तुम्ही टॅक्स कलेक्ट करा, तुम्हाला एक 10-20% कमिशन दिलं जाईल, पण हा टॅक्स कलेक्ट करून तुम्ही माझ्याकडे आणून द्या. आता दरबारामध्ये ह्याचे 2 ग्रुप्स असतात, एक इंडियन मुस्लिमचं आणि दुसरं असतं फॉरेन मुस्लिमचं. या फॉरेन मुस्लिम्सला अफाकी असं सुद्धा म्हणलं जायचं. तर ह्या इंडियन मुस्लिम्समधलं कुठलंच ग्रुप पुढे आलं नाही आणि ह्या टॅक्स कलेक्शनच्या भानगडीत पडलं नाही. पण हे जे फॉरेन मुस्लिम्स होते ह्याला इंडियाच्या ग्राउंड रियालिटीज काही माहीत नव्हत्या आणि हे म्हणाले की आम्ही तुमच्या वतीने टॅक्स कलेक्ट करू लोकांकडून आणि मोठा टॅक्स कलेक्ट करून एवढी मोठी अमाऊंट आणून आम्ही तुम्हाला देऊ आणि स्वतःसाठी आम्ही 15 ते 20% कमिशन ठेवू. मोहम्मद बिन तुगलक म्हणला ओके नो प्रॉब्लेम, तुम्ही जा माझ्या वतीने टॅक्स कलेक्ट करा. त्याला पूर्ण टॅक्स कलेक्शनचे डॉक्युमेंटवरती स्वतःचा स्टॅम्प मारून तो मोहम्मद बिन तुगलक देऊन टाकतो. पण आपण आता पाहतो की ग्राउंड लेवलची टॅक्स कलेक्शनची परिस्थिती खूप बिकट असते. लोकांना टॅक्स भरायचा नसतो, लोक खूप फ्रस्ट्रेट झालेले असतात, ऑलरेडी दुष्काळ पडलेला असतो आणि जिथे कुठे मोहम्मद बिन तुगलकची माणसं दिसतात तिथे हे लोकल जमीनदार आणि त्याच्या अवतीभोवतीचे सैन्य यांच्यावरती आक्रमण करत असतात. तर हे जे आफाकी मुस्लिम फॉरेन मुस्लिम जे असतात जेव्हा ते टॅक्स कलेक्शनला जातात लोक त्यांच्यावरती आक्रमण करतात आणि त्यांना काहीच टॅक्स कलेक्ट करता येत नाही. मोहम्मद बिन तुगलक यांना ऑर्डर पाठवतो की तुम्ही जे टॅक्स कलेक्ट केलाय तुम्हाला आणून द्या, पण यांच्याकडून काहीच टॅक्स कलेक्ट झालेला नसतो आणि काहीच टॅक्स मोहम्मद बिन तुगलकला आणून देऊ शकत नाहीत. इथे जे इंडियन मुस्लिम्स असतात जे फॉरेन मुस्लिमच्या विरोधात काम करत होते ते मोहम्मद बिन तुगलकचे कान भरायला सुरू करतात आणि त्याला सांगतात की बघा यांनी तुमचं मजाक उडवलं, तुमच्याकडून ऑर्डर घेऊन गेले आणि तिथे त्यांनी टॅक्स कलेक्ट केला आणि सर्व पैसे त्यांनी स्वतःच उडून टाकले, तुमच्याकडे काहीच पैसे आणून देत नाही येतात. याच्यावर मोहम्मद बिन तुगलकला इतका राग आलेला आहे त्यांनी या फॉरेन मुस्लिम्सला एका पार्टीसाठी बोलवलं आणि पार्टीसाठी बोलून त्यांना अरेस्ट करून टाकलेलं आहे आणि लिटरली त्यांनी 89 मुस्लिम्स होते त्याला मारून टाकलेलं आहे आणि काही मुस्लिम्सला तर इतक्या वाईट पद्धतीने मारलं की त्यांनी त्याला उलटं लटकवलं आणि जिवंतपणे त्यांची चमडी काढून घेतलेली आणि तसंच लटकून त्याला मारायला सोडून दिलेलं आहे. अशा ह्या दर्दनाक मृत्यूला पाहून बाकीचे जे फॉरेनर मुस्लिम्स होते ते एकदम घाबरलेले आहेत आणि त्यांनी ग्रुप बनवलेला आहे आणि त्यांनी ठरवलं की आपण आता दिल्लीत नाही राहायचं, दिल्लीत राहिलं तर आपल्याला हा मोहम्मद बिन तुगलक मारून टाकेल. त्यांनी त्यांच्यामधलाच एक माणूस लीडर म्हणून अपॉइंट केला ज्याचं नाव होतं इस्माईल मख आणि त्याच्यावर जिम्मेदारी टाकली की आम्हाला ह्या सुलतानच्या कंट्रोलपासून बाहेर दुसऱ्या कुठल्या तरी एरियामध्ये घेऊन जा. आता नॉर्थ वेस्टला जाणं पॉसिबल नव्हतं, मग ते म्हणले की आपण दख्खनला जाऊ आणि लिटरली नर्मदा नदी त्यांनी क्रॉस केली आणि खाली आले देवगिरीच्या जवळ आणि हा इस्माईल मख ज्याला लीडर निवडलं होतं त्यांनी या फॉरेन मुस्लिम्सला सेफली खाली घेऊन आलेला आहे दख्खनमध्ये. पण आता हा इस्माईल मख जो आहे तो म्हातारा झालेला आहे आणि त्याला नीट काम पाहत नव्हतं. मग त्यांनी काय केलेलं आहे, त्याचा जो राईट हँड असतो ज्याचं नाव असतं हसन गंगू बहामनी शाह त्याला अपॉइंट केलेलं आहे लीडर आणि तिथंच हे लोक आपलं नवीन राज्य स्थापन करतात ज्याला म्हणतात बहामनी एम्पायर. बहामनी का, कारण की हा हसन गंगू बहामन शाह
हा लीडर असतो आणि ह्या बहामन शहाच्या नावाने सुरुवात होतं बहामनी एम्पायर. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा हसन गंगू बहामन शाह हा सुद्धा आधी हिंदू होता आणि लिटरली बहामन शाह नव्हतं, ते ब्राह्मीण शाह होतं. ब्राह्मीण शाहच पुढे बहामन शाह झालेलं आहे आणि लिटरली हा एक ब्राह्मीण माणूस जो नंतर कन्वर्ट झाला, इकडे दख्खनमध्ये येतो, या फॉरेन मुस्लिम्सला सेफली घेऊन येतो आणि इकडे एक नवीन राज्य स्थापित करतो. 1347ला हे राज्य स्थापित होतं आणि ज्याचं नाव आहे बहामनी एम्पायर. तर आपण पाहतो मोहम्मद बिन तुगलकच्या काळात त्यांनी केलेल्या चुकांमुळे खाली दख्खनमध्ये 2 नवीन राज्य स्थापन होतात. एक असतं विजयनगर एम्पायर आणि त्याच्यावरती असतं बहामनी एम्पायर. आपण जेव्हा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो त्याच्यामध्ये आपण पाहतो की आदिलशाह कुतुबशहांवरती मुघल, आपल्याला खूप कन्फ्युजन होतं की नेमकं आले कुठून. तर ह्या मोहम्मद बिन तुगलकच्या काळात खाली बहामनी एम्पायर फॉर्म झालं आणि या बहामनी एम्पायरमध्ये पुढे फूट पडून 5 छोटे छोटे एम्पायर निर्माण होतात, ज्याच्यामधलं एक असतं निजामशाही, एक असतं आदिलशाही, एक असतं कुतुबशाही आणि अशा पद्धतीने ह्या शाही निर्माण होतात, ज्याच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज लढा देतात आणि वरती मुघलांची सत्ता येते, त्यांच्या विरोधात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज लढा देतात. तर हे बेसिक ज्याला कळलं की मोहम्मद बिन तुगलकच्या काळात खाली बहामनी एम्पायर आणि विजयनगर एम्पायर सुरुवात झालं आणि पुढे यातूनच कुतुबशाही, आदिलशाही या सर्व शाही निर्माण होतात, त्यालाच पुढचा शिवाजी महाराजांचा असली इतिहास कळतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जर समजायचं असेल तर त्यांच्या आधीचा 800-900 वर्षांचा हा जो इतिहास आहे दिल्ली सल्तनतचा आणि त्यानंतर मुघलांचा आणि ह्या बहामनी एम्पायरचा, हा समजणं खूप गरजेचं आहे. तर आपण आता पाहूया मोहम्मद बिन तुगलक काय करतोय. तो एकदम हतबल झालेला असतो कारण की पूर्ण दख्खन आता त्याच्या हातातून निघून गेलेला आहे. नॉर्थमध्ये तो कसं बसं कंट्रोल करायचा प्रयत्न करतो आणि हे इंडियन मुस्लिम जे असतात ते त्याचं कान भरत असतात या फॉरेन मुस्लिम्सच्या विरोधात आणि तो कंटिन्युअसली या फॉरेन मुस्लिम्सच्या मागावरती असतो. आणि त्यातलाच एक फॉरेन मुस्लिमचा लीडर म्हणजे तागी नावाचा एक व्यक्ती असतो, जो आधी गुलाम असतो, नंतर सुभेदार बनतो आणि छोटीशी आर्मी आपली जमा करतो. तो मोहम्मद बिन तुगलकच्या विरोधात काम करत असतो आणि मोहम्मद बिन तुगलक त्याच्या मागे लागतो आणि लिटरली या तागीची आर्मी छोटी असते म्हणून तो दिल्ली सोडून पळायला लागतो आणि लिटरली तो पोहोचतो सिंधमध्ये किल्ला असतो थट्टा नावाचा आणि त्या थट्टा नावाच्या किल्ल्यावरती हा तागी जाऊन पोहोचतो. त्याचा पाठलाग करत हा मोहम्मद बिन तुगलक सुद्धा दिल्ली सोडून सिंधपर्यंत पोहोचतो आणि आपली मोठी आर्मी घेऊन या सिंधच्या किल्ल्याला वेढा घालायला सुरुवात करतो. पण हा वेढा घालताच त्याची तब्येत खूपच बिघडते आणि तिथेच त्याची मृत्यू होऊन जाते. तर अशा पद्धतीने 1351ला मोहम्मद बिन तुगलकची खूप वाईट पद्धतीने मृत्यू होते आणि आर्मी आता सिंधच्या आजूबाजूला वेढा घालून पडलेली आहे. आर्मीला इथे कोणच पाहत नाहीये आणि दुसरीकडे दिल्ली सुद्धा खाली पडलेली आहे. दिल्लीतही कोण सुलतान नाहीये आणि त्या आर्मीमध्ये पण कोण सुलतान नाहीये. तरी आर्मीची लोक एकदम घाबरतात की आपल्याला कोणतरी सेफली दिल्लीला घेऊन जायला हवं आणि ह्या आर्मीमध्येच एक भाऊ असतो मोहम्मद बिन तुगलकचा, वयाने त्याच्यापेक्षा मोठा असतो, ज्याचं नाव असतं फिरोज शाह तुगलक आणि ह्या फिरोज शाह तुगलकला ती आर्मी मिळून काय डिक्लेअर करते, सुलतान डिक्लेअर करते. तिकडे दिल्लीमध्ये मोहम्मद बिन तुगलक मेलेला आहे ही खबर पोहोचते आणि दिल्लीतला जो काझी आहे जियाउद्दीन बरानी तो एका लहान मुलाला गादीवरती बसवतो आणि त्याच्या वतीने राज्य करायला सुरुवात करतो. आता दिल्ली सल्तनतमध्ये पूर्णपणे कन्फ्युजन होऊन गेलेलं आहे, पण कसा बसा फिरोज शाह तुगलक आर्मीला घेऊन पोहोचतोय दिल्लीला आणि तिथून पुढे सुरू होते फिरोज शाह तुगलकची कहाणी, जी आपण बघणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये. तर आता एक गोष्ट आपली पाहायची राहिली या पूर्ण मोहम्मद बिन तुगलकच्या काळामध्ये आणि तो आहे इब्न बतूता. याच इब्न बतूतावरती एक भारतीय गाणं सुद्धा आलेलं आहे, इब्न बतूता बगल में जूता, कारण की हा आपली बुटं नेहमी साईडलाच ठेवून झोपायचा आणि हा एक कंटिन्युअस ट्रॅव्हल करणारा व्यक्ती आहे. असं मानलं जातं की पायी सर्वात जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करणारा हा एकमेव व्यक्ती आहे. त्याने स्वतःने अशी शपथ घेतली होती की जर त्यांनी एक मार्ग जाताना निवडला तर परत इतरनी तो मार्ग निवडणार नाही. अर्थात एक मार्ग तो दोनदा ट्रॅव्हल करणार नाही, दरवेळेला तो नवीन मार्ग शोधणार आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाणार. असा हा इब्न बतूता जो आहे ओरिजिनमध्ये मोरोक्को येथून, मोरोक्कोमध्ये त्यावेळी एक जागा होती तांजेर, या तांजेर नामक जागेवरून तो आलेला आहे भारताच्या जवळ. लिटरली 14,000 किलोमीटरचं हे अंतर आहे जे त्यांनी पायी, घोड्यावरती किंवा कॅमलवरती क्रॉस केलेलं आहे आणि तसं तो ट्रॅव्हल करून आलेला आहे दिल्ली सल्तनतच्या जवळ. आणि मोहम्मद बिन तुगलकला त्यांनी काही गिफ्ट्स घेतले ज्याच्यामध्ये घोडे आहेत, उंट आहेत आणि हे सर्व गिफ्ट घेऊन तो पोहोचलेला आहे सुलतानच्या दरबारमध्ये. आता हा मोहम्मद बिन तुगलक सुद्धा नवीन सुलतान बनला होता त्या काळात आणि त्याला इस्लामचं राज्य सुद्धा पसरवायचं होतं. आणि भारतीय लोकांची मेंटॅलिटी खूप वेगळी आहे, त्यांना फॉरेनरांचा खूपच हेवा वाटतो. तर जसं या फॉरेन अर्थात आफ्रिकेमधल्या व्यक्तीला पाहिलं त्यांना असं वाटलं की ह्याला इस्लामचं खूप काही मोठं नॉलेज आहे. बरं, आज सुद्धा भारतीय मुस्लिम लोकांना असं वाटत असतं की त्यांना इस्लामचं जास्त नॉलेज नाहीये आणि फॉरेन मधले, अरबस्तानमधलं किंवा वेस्टमधलं कोणी व्यक्ती असेल त्यांना इस्लामचं खूप जास्त नॉलेज आहे आणि डायरेक्टली ते त्याला गुरु मानायला सुरू करतात. आणि असं ह्या इब्न बतूताला इकडची लोक गुरु मानायला सुरुवात करतात आणि लिटरली इब्न बतूताला मोहम्मद बिन तुगलक चीफ काझी हे पद देऊन टाकतात आणि दिल्लीचं काझी म्हणून अपॉइंट करायला सुरू करतो. ऍक्च्युली ह्याला भारतीय लोकांची लँग्वेज सुद्धा नीट माहिती नसते तरी हा चीफ काझी बनून मस्त राज्य करायला लागतो. पण ऍक्च्युली मध्ये त्याला इस्लामचं काहीच नॉलेज नसतं, धर्माचं सुद्धा काहीच नॉलेज नसतं. हा
हा लिटरली करप्शन करायला लागतो आणि आसपासचे जे लँडलॉर्ड आहे त्यांच्यासोबत मिळून सुलतानच्या विरोधातच कट करायला लागतो. ही सर्व खबर अजून एक विद्वान माणसाला लागते ज्याचं नाव असतं जियाउद्दीन बरानी. आपण पाहिलं ज्याचे काका अलाउल मुल्क हे सुद्धा मोठे व्यक्ती होते आणि अलाउद्दीन खिलजीच्या काळात चीफ जज सुद्धा होते. या जियाउद्दीन बरानीला इब्न बतूताशी खूप जलेसी सुद्धा असते, कारण की तो यायच्या आधी हा चीफ काझी या पदावरती असतो, पण इब्न बतूता आल्यानंतर या जियाउद्दीन बरानीचं महत्व थोडं कमी होतं. तर हा जियाउद्दीन बरानी या इब्न बतूताचे सर्व कारनामे जाऊन मोहम्मद बिन तुगलकला सांगतो आणि त्याचं करप्शनच्या बद्दल डिटेल वर्णन करतो आणि हे सुद्धा वर्णन करतो की कशा पद्धतीने तो लोकल लँडलॉर्डच्या सोबत मिळून तुलतचा सुलतान पदावरून हटवायचा प्रयत्न करत आहे. मोहम्मद बिन तुगलकला इब्न बतूतावरती खूप राग येतो आणि त्याला काही दिवस तो पकडून जेलमध्ये टाकून देतो. जेलमध्ये टाकल्यानंतर तो लिटरली आपल्या प्राणाची भीक मागतो मोहम्मद बिन तुगलककडून आणि म्हणतो की मला सोडून दे, मी तुझ्या राज्यात राहणार नाही, आणि म्हणतो त्याला की मला सोडून दे, माझी खरंच काही चूक नाहीये. मोहम्मद बिन तुगलकला त्याच्यावरती दया येते आणि त्याला तो बाहेर सोडून देतो आणि त्याला सांगतो की तू माझ्या वतीने चायनामध्ये अँबॅसिडर म्हणून जा, आणि लिटरली त्याला सांगतो की बंगालला जा, बंगालमध्ये एक ताम्रलिप्ती पोर्ट आहे, तिथून ना तो चायनाला जा आणि तिथे जाऊन माझा अँबॅसिडर म्हणून काम कर. लिटरली इब्न बतूता दिल्लीवरून निघतो, बंगालला जातो, तिकडे जे पोर्ट आहे ताम्रलिप्ती पोर्ट तिथे पोहोचतो आणि एका शिपमध्ये बसतो. ज्या शिपमध्ये बसतो ती शिपच पुढे वादळात अडकते आणि ती शिप तुटून जाते आणि तो सुद्धा डुबायला लागतो. कसा बसा तो आपली प्राण वाचवत ताम्रलिप्ती पोर्टला परत पोहोचतो. आता तो ठरवतो की मी जर परत गेलो तर सुलतान लिटरली मला मारून टाकेल, आणि म्हणून तो खाली येतो, नर्मदा नदीच्या खालच्या एरियामध्ये तो येऊन काही दिवस वास्तव्य करतो आणि बहामनीच्या राज्यात जातो. पण बहामनीचं राज्य बहुतांश शिया लोकांचं राज्य असतं आणि ते लोक ह्याला काही एक्सेप्ट करत नाही. मग तो तिथून खाली जातो विजयनगरच्या एम्पायरमध्ये. विजयनगर एम्पायर हे पूर्णपणे हिंदूंचं एम्पायर आहे, ते लोक सुद्धा ह्याला काही एक्सेप्ट करत नाही. खाली अजून मदुराईला जातो, तिकडे सुद्धा भरपूर हिंदू राज्य असतात, ते काही ह्याला एक्सेप्ट करत नाही, आणि तिथून तो लिटरली निघतो आणि जातो मालदीव्सला. मालदीव्सला जसा इब्न बतूता पोहोचतो हा दिसत सुद्धा वेगळा असतो, आफ्रिकन दिसत असतो. लोक ह्याला ग्रँड वेलकम देतात. त्यांना वाटतं हा कुठून तरी आफ्रिका वेस्टमधून आलेला आहे, ह्याला खूपच नॉलेज आहे इस्लामचं. दिल्लीला हा 8 वर्ष चीफ काझी सुद्धा होतात आणि लिटरली मालदीव्समध्ये सुद्धा त्याला चीफ काझी, चीफ जज या लेवलला बसवून टाकतात. एवढं मोठं अपॉइंटमेंट त्याचं करतात कारण की लोकांना वाटत असतं की हा काहीतरी खूप मोठा विद्वान आहे, पण आपल्याला माहिती आहे की असलमध्ये याला इस्लामचं काहीच नॉलेज नव्हतं. आणि तिथे सुद्धा तो हैच हरकत करतो. काही दिवसानंतर तिथे सुद्धा तो काय करून टाकतो, करप्शन करायला लागतो आणि काही सुभेदारांच्या मदतीने स्वतःला सुलतान डिक्लेअर करायचा प्रयत्न करतो. ह्याची खबर मालदीवच्या सुलतानला लागते. तो सुद्धा ह्याला बंदी बनवून टाकतो आणि कैदेत टाकून देतो. त्याला सुद्धा हा सेम रिक्वेस्ट करतो की मला सोडून दे, मी तुझ्या राज्यात राहत नाही आणि मी परत आफ्रिकाला निघून जाईल. सुलतानला त्याच्यावर दया येते आणि त्याला सांगतो तू इथून निघून जा माझ्या डोळ्यासमोरून. लिटरली आता मालदीववरून तो निघतो आणि परत जातो आफ्रिकेला. आफ्रिकेमध्ये त्याचं जे गाव असतं मोरक्को तांजेर, तिथे जवळ तो पोहोचतो आणि तिथे पोहोचून तो एक पुस्तक लिहितो, ज्या पुस्तकाचं नाव आहे किताबुल रहला. या पुस्तकांमध्ये तो डिटेल वर्णन करतो भारताचं, कारण की त्यांनी त्याच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं इंडियाचं नॉर्थ वेस्ट पासून बंगाल आणि नॉर्थ पासून पूर्ण साऊथ कन्याकुमारीपर्यंत त्यांनी भारत पाहिलेला असतो. आणि ह्या पुस्तकामुळे आपल्याला त्या काळातला मोहम्मद बिन तुगलकच्या काळातला संपूर्ण इतिहास डिटेलमध्ये कळून येतो. अशा प्रकारे ही होती मोहम्मद बिन तुगलक आणि पुढे इब्न बतूताची गोष्ट. आणि इथून पुढे आपण पाहणार आहोत फिरोज शाह तुगलकचा इतिहास आणि तो पाहणार आहोत आपण पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.